कणकवलीतील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। कणकवली आचरा राज्यमार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प। सिंधुदुर्गातील जाणवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली। दक्षिण रत्नागिरीत अर्जुना नदीसह अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या। अर्जुना नदीचं पाणी थेट राजापूर शहरातील जवाहर चौकात साचलं। व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा। कळंबणी येथे मुंबई गोवा महामार्ग खचला। मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका। वाळंजवाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या काँक्रीटला तडे। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली। 3 जेसीबी यांच्या सहाय्याने माती, मलबा आणि दरड हटवण्याचं काम सुरू। कराड चिपळूण महामार्गाच्या पुलाचा भराव खचला। पुलाचा भराव खचल्यानं महामार्गावरून पाणी वाहू लागलं। महामार्गाची वाहतूक बंद। पावसामुळे कणकवली आचरा राज्यमार्गावर वाहतूक ठप्प। जाणवली संगम नदीने धोक्याची पातळी ओलांडली। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली। सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.90 मीटरवर। रायगड जिल्ह्यात 84 मिलीमीटर पावसाची नोंद। तेलंगणाच्या बासरीत दुर्घटनेनंतर गोदावरी नदीपात्रातील बोटिंग पावसाळ्यात बंद। बैसा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बोटिंग बंदीचे आदेश। बासरी येथे देवीच्या दर्शनाला आलेल्या 5 भाविकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ। 63% कांद्याचे अतिरिक्त उत्पादन। बाजारभावात दररोज चढउतार। यंदा 59 लाख मेट्रिक कांद्याचं उत्पादन। पावसामुळे कराड चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड। याच महामार्गावर खड्ड्यांमुळे एका एसटी बसचाही अपघात। 8 प्रवासी किरकोळ जखमी। हवामान विभागाकडून आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट। कोकणात अतिवृष्टीसह मुसळधार पावसाची शक्यता। 3 ते 5 दिवस असाच पाऊस बरसत राहणार। संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडात उभारलेल्या संरक्षण भिंतीला तडे। भिंत कोसळण्याची भीती। बेजबाबदार ठेकेदारांचं निकृष्ट काम समोर। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। तेलंगणाच्या बासरीत दुर्घटनेनंतर गोदावरी नदीपात्रातील बोटिंग पावसाळ्यात बंद। भैसा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून बोटिंग बंदीचे आदेश। बासरी येथे देवीच्या दर्शनाला आलेल्या 5 भाविकांचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता। चाळीसगावच्या कोंगारनगरमध्ये वीज पडून एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। शेतात पेरणी करत वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू। जखमींवर चाळीसगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीला विरोध। 20 गावातील ग्रामस्थ बंद पाळणार। कोल्हापूरच्या हद्दवाढी संदर्भात मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक। राष्ट्रवादीला सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर त्यांनी सत्तेतून पायउतार होण्याची भूमिका घ्यावी। आनंद परांजपेंच्या टीकेला विपुल उभारेंचं प्रत्युत्तर। गोगावलेंचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी परांजपेंना 7 जन्म सुद्धा अपुरे पडतील। आनंद परांजपेंवर जिल्हाप्रमुख विपुल उभारेंची टीका। वाजत गाजत गुलाल उधळत या। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचं ट्विट। मुंबईत वरळीमध्ये शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन साजरा होणार। सांगली शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचा सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश। अहिल्यानगरच्या निपाणी वडगाव येथील 90 कुटुंबियांना राहत असलेली घरं काढून टाकण्याची नोटीस। पाटबंधारे विभागाच्या नोटीसने नागरिक हतबल। राष्ट्रपतींकडे इच्छा मांडण्याची मागणी। साताऱ्यातल्या महाबळेश्वर, पाटण, जावळीतल्या 235 गावांमध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्प। हा प्रकल्प या भागाला वरदान ठरेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून तुळजाभवानी देवीचा भारत माता असा उल्लेख असलेले पत्र अखेर मागे। बोपे पुजारी मंडळाच्या आक्षेपानंतर मंदिर संस्थानाकडून नवीन सुधारित पत्रात भारत माता हा उल्लेख टाळला। केस गळती, नखगळतीनंतर बुलढाण्यात नवीन आजार। मेहकर तालुक्यातील शेलगावातील नागरिकांच्या हातांना भेगांचा आजार। आरोग्य पथक दाखल। रुग्णांना इस्बगोल झाल्याचं समोर। अहिल्यानगरच्या मढी ग्रामस्थांचा अवैध कत्तलखाने आणि मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी उपोषण। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचं उपोषण। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा इशारा।
वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी एकाचं अपहरण करून खून, एका आरोपीसह 6 अल्पवयीन मुलं ताब्यात, खून करून लुटलेला मोबाईल 4,000 विकला. शिर्डीतील घटना. कोल्हापूरच्या आजरामध्ये नवदंपत्याचा गॅस गिझरच्या लिकेजने गुदमरून मृत्यू. या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त. भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक काँग्रेस आणि शिंदेची सेना एकत्र लढणार. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. पूर्व विदर्भानंतर मुंबईतही शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू. प्रत्येक विभागात विभाग प्रमुख नेमला जाणार असल्याची चर्चा. नव्या नियुक्तीमुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर. तर येत्या काही दिवसात शिवसेनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत. आमदार परिणय फुकेंनी शिलाई मशीन चालवली. भंडाऱ्याच्या एकलारी येथील माविमच्या गारमेंट युनिटला भेट. तर तयार कपड्यांकरता मार्केट उपलब्ध करून देण्याची ग्वाही. आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेचे शिवसैनिक भाजपात दाखल. जिल्हा संघटकांसह साकोली तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये. निवडणुकीच्या पूर्वी भरत गोगावलेंनी अघोरी पूजा केली. वसंत मोरे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप. गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणून गोगावलेंनी अघोरी पूजा केली. पूजेचे व्हिडिओ समोर आणत गोगावलेंवर टीका.